हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. डिअर स्टुडंट्स, आज आपण द कॉप अँड द अँथेम हा जो आपला लेसन आहे त्याचा पार्ट 2 पाहणार आहोत. तर पेज नंबर 30 पहा. सोफी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. सोफी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर. आणि आता सोफीला अचानक, सडन म्हणजे अचानक, फिअर म्हणजे भीती, आणि सीज्ड म्हणजे घट्ट पकडणे. आता सोफीला कसल्या तरी भीतीनं घट्ट पकडलं होतं आणि दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम. तो विचार करू लागला. सम ड्रेडफुल म्हणजे भयंकर, एन्चॅन्टमेंट म्हणजे जादू, हॅड रेंडर्ड म्हणजे बनवणे, हिम इम्यून म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे, टू अरेस्ट म्हणजे अटक करणे. आणि त्याला असं वाटू लागलं की काहीतरी जादू झालेली आहे आणि जादूनं त्याला असं बनवलेलं आहे की त्याला आता पोलीस अटक करू शकत नाहीयेत. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक म्हणजे घाबरणे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक, तो आता घाबरला होता. And when he came upon another policeman longing grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. And he was in a state of panic, and when he came upon another policeman longing, त्याने पाहिलं की आणखी एक पोलिसमन होता आणि तो पोलिसमन तिथं लोळत होता, पडलेला होता. इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर, ग्लिटरिंग चकाकी असणाऱ्या थिएटर, सिनेमागृहाच्या समोर. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आणि तिने पाहिलं की तो पोलिसमन जो होता, डिसऑर्डरली कंडक्ट, तो रिकामा पडून होता, त्या ठिकाणी काही करत नव्हता. ऑन द साइडवॉक सोफी बिगेन टू एल ड्रंकन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. आणि दुसऱ्या बाजूला सोफी बिगेन टू एल म्हणजे ओरडणे, ड्रंकन गिब्रिश पिल्यासारखं, गिब्रिश म्हणजे निरर्थक बडबड करणे. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस, मोठ्या आवाजामध्ये. टॉप ऑफ हिज हार्श म्हणजे खरकश व्हॉइस, आवाजामध्ये ओरडू लागला. ही डान्स्ड, हाऊल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. ही डान्स्ड, तो डान्स करू लागला सोफी. हाऊल्ड म्हणजे जोरजोराने ओरडू लागला. रेव्ड म्हणजे देखील मोठ्याने ओरडणे. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज, आणि डिस्टर्ब म्हणजे व्यत्यय आणणे, अडथळा आणणे. द स्काईज म्हणजे आकाश, म्हणजे त्या ठिकाणच्या परिसरामध्ये तो व्यत्यय आणत होता, लोकांना त्रास देत होता. द पोलिसमन मियरली ट्विल्ड हिज क्लब. आणि त्या पोलिसमननं, मियरली म्हणजे केवळ, ट्विर्ल म्हणजे फिरविणं. हिज क्लब टर्न्ड हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क्ड टू अ सिटीझन. झोपला होता, त्या झोपलेल्या पोलिसमननं त्याचं जे क्लब होतं, क्लब म्हणजे अंग, तो एका अंगावर झोपला होता तर तो आता दुसऱ्या अंगावर झाला आणि त्यांनी त्याची पाठ सोफीकडे केली आणि सिटीझन, नागरिकांना म्हणाला, इट्स वन ऑफ देम यल लॅड्स. तो म्हटला हा एल कॉलेजचा मुलगा आहे. सेलिब्रेशन द गूज एग दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. आणि हार्टफोर्ड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी हरवलेला आहे आणि त्याच्यामुळं हा तो जो काही सामना होता त्याचा विजय उत्सव साजरा करत आहे. नॉइझी बट नो हार्म, तो गोंगाट करत आहे परंतु तो कोणालाही हार्म, इजा किंवा दुखापत करत नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत, आम्हाला सूचना आहेत. लेट देम बी म्हणजे त्यांना गोंधळ करायचं तर करू द्या, त्यांना काही करू नका, अशा आम्हाला सूचना आहेत. डिस्कन्सलेट. सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. डिस्कन्सलेट मीन्स व्हेरी अनहॅप्पी. सोफी खूप दुःखी झाला. स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट, आणि
अनअवेलिंग म्हणजे निरुपयोगी, रॅकेट गोंधळ, तो काही गोंधळ घालत होता, त्याचा निरुपयोगी गोंधळ त्याने थांबवला. वुड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम, आणि तो विचार करू लागला की पोलिसमन आता त्याच्यावर कधीच हात टाकणार नाही का. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्ड अँड अनअटेनेबल, आणि इन हिज फॅन्सी, फॅन्सी म्हणजे कल्पना, द आयलँड म्हणजे बेट, तुरुंग, सीम्ड, सीम म्हणजे वाटणे, अँड अनअटेनेबल प्राप्त न करता येणारा, आणि त्याला असं वाटत होतं की आता मला माझ्या त्या बेटावर जाणं अशक्य आहे. अर्किडिया, अर्किडिया म्हणजे तुरुंगच. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड, आणि आता तिथे चिलिंग विंड होतं, खूप थंडी होती, त्याच्या अंगात तो थिन पातळ कोट होता, त्याने त्याचे बटन लावले. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. एक शिगार स्टोर होतं, सिगरेटची पानपट्टी होती, आणि तिथे एक चांगले कपडे घातलेला माणूस सिगार पेटवताना त्यांनी पाहिलं. He had set his silk umbrella by the door on entering, आणि त्याच्याकडे सिल्क अम्ब्रेला होती त्या माणसाकडं, आणि त्या दुकानच्या दरवाजावर त्यांनी ती अम्ब्रेला ठेवलेली होती. So he stepped inside, grabbed the umbrella and sauntered off with it slowly. सोपीनं आतमध्ये स्टेप पाऊल टाकला, ग्रॅब्ड घट्ट पकडली ती अम्ब्रेला, अँड sauntered off with it slowly. sauntered off means हळूहळू चालत निघाला बाहेर. The man at the cigar light followed hastily, आणि त्या सिगार लाईट जवळ जो माणूस सिगार पेटत होता तो सोपीच्या मागे हेस्टिली, घाईघाईने आला. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली, स्टर्नली मीन्स कडकपणे, आणि तो माणूस कडकपणे म्हटला सोपीला की सोपी तुझी अम्ब्रेला घेतलीस ती माझी अम्ब्रेला आहे. ओ इज इट, स्नियर्ड सोपी, आणि मग सोपी देखील स्नियर केलं, गुरगुरला, आणि म्हटलं हो ही तुझी आहे का. ॲडिंग इन्सल्ट टू फिटी लार्सेन्सी, लार्सेन्सी म्हणजे चोरी, जी शुल्लक चोरी केली होती त्याच्यामध्ये त्यानं इन्सल्ट, त्याचा अपमान झाला होता, त्याला परत ॲड करत तो बोलला. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, त्याला म्हटलं ओके, इफ दिस इज युअर अम्ब्रेला, ही जर तुझी अम्ब्रेला असेल तर वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, तू पोलिसमॅनला का बरं बोलावत नाहीयेस. आय टूक इट युअर अम्ब्रेला, वाय डोंट यू कॉल कॉप, तू कॉपला मीन्स पोलिसमॅनला का बोलवत नाहीयेस. देअर स्टँड्स वन ऑफ द कॉर्नर, त्या कॉर्नरला तिथे एक पोलिसमन उभा आहे, ही जर तुझी अम्ब्रेला यांनी चोरी केली असं तू म्हणतोस तर त्या पोलिसमनला बोलव आणि त्याला सांग. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स, आणि असं म्हटलं की त्या अम्ब्रेलाचा जो मालक होता त्यानं आपल्या स्टेप, त्याने आपली पावले थोडीशी स्लो केली. सोपी डिड लाईकवाईज विथ अ प्रिमोनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम, आणि आता प्रिमोनिशन म्हणजे ठाम मत, आता सोपीचं ठाम मत झालं होतं की लक कदाचित आता देखील त्याच्या विरोधामध्ये जाणार होतं, नशीब त्याच्या विरोधामध्ये जाणार होतं. द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली, आणि तो त्या ठिकाणी जो पोलिसमन होता त्यानं त्या दोघांकडं पाहिलं क्युरियसली, क्युरियसली म्हणजे कुतूहलानं, उत्सुकतेनं पाहिलं. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला, आणि तो जे अम्ब्रेलाचा ओनर होता, मालक होता, तो म्हटला की अशा चुका होत असतात, जर ही तुझी अम्ब्रेला असेल तर राहू दे. आय होप यू विल एक्सक्यूज मी, आणि मी आशा करतो, तो म्हटला की जर तुमची अम्ब्रेला असेल तर तुम्ही मला क्षमा कराल. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट, इफ यू रिकग्नाइज इट ॲज युअर्स वाय आय होप यू विल. तो म्हटला हो, मी तो माणूस म्हणला की आज सकाळी मी रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये ही अम्ब्रेला उचलली, आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला वाटत असेल ही तुमची अम्ब्रेला आहे तर ती मी चुकून घेतली होती, आणि ती तुमची अम्ब्रेला तुम्हाला घेऊन टाका. ऑफकोर्स इट्स माइन सेड सोपी सॅवेजली, आणि सोपी अगदी सॅवेजली म्हणजे उद्धटपणे म्हटला ऑफकोर्स इट्स माइन, अर्थातच ही अम्ब्रेला माझी आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन ॲन opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. आणि एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड, आणि तो
त्या अम्ब्रेलाचा मालक जो होता तो रिट्रीट म्हणजे परत गेला. द पुलिसमन हरीड, आणि पुलिसमन देखील तिथून घाईघाईने गेला टू असिस्ट, मदत करण्यासाठी. अ टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लोक. ओपेरा क्लोक म्हणजे ड्रेस समजा. ओपेरा ड्रेस घातलेली एक स्त्री होती, उंच उंच, अक्रॉस द स्ट्रीट, रस्त्याच्या पलीकडे, आणि इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार, ती स्ट्रीट कारच्या समोर होती आणि तिला मदत करण्यासाठी पोलीसमन देखील तिकडे गेला. सोपी वॉकड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. आणि आता सोपी ईस्टवर्ड, पूर्वेकडे निघाला. पूर्वेकडचा जो रस्ता होता तो डॅमेज झालेला होता, खराब झालेला होता. बाय इम्प्रूव्हमेंट्स, तो दुरुस्तीसाठी उखडलेला रस्ता होता. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सकव्हेशन. आणि ते एक्सकव्हेशन, खोदकाम केलेलं होतं, आणि त्या खोदकामामध्ये सोपीने ती अम्ब्रेला हर्ल केली, भिरकावून दिली. अँग्रीली, रागानं भिरकावून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. आणि तो जी माणसं हेल्मेट घालतात आणि क्लब, मंडळ चालवतात, अशा माणसाच्या विरुद्ध तो बडबड करू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण की ह्याला काय करायचं होतं, त्या लोकांच्या क्लचेसमध्ये पडायचं होतं, पकडीमध्ये, तावडीमध्ये सापडायचं होतं. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग. परंतु ते त्याला किंग समजू लागले. हू कुड डू नथिंग रॉंग. पोलिसमन त्याला किंग समजू लागले, आणि ते बी असा किंग समजू लागले जो काहीही रॉंग करणार नाही, जो काही चुकीचं करणार नाही. At length, Sophie reached one of the avenues to the east, where the glitter and turmoil was but faint. आता सोपी एका अव्हेन्यू, एका रस्त्यावर पोहोचला, आणि जिथं ग्लिटर, चकाकी होती, आणि टर्मॉइल म्हणजे गोंधळ, गोंगाट होता, परंतु फेंट, थोडा अंधुक होता, कमी गोंधळ होता. शांत रस्त्यावर तो पोहोचला. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मेडिसन स्क्वेअर. तो आता मेडिसन स्क्वेअर, ड्रॅग म्हणजे ओढत नेणे, तिने स्वतःला त्या मेडिसन स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौकामध्ये स्वतःला ओढत नेलं. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट. होमिंग म्हणजे घराची, इन्स्टिंक्ट म्हणजे इच्छा. सर्वाइव्ज इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. आणि त्याच्या मनामध्ये ती होमिंग इन्स्टिंक्ट जी होती ती सर्वाइव्ह होती. वेन द होम इज अ पार्क बेंच. जेव्हा काय होतं, होम इज अ पार्क बेंच. होम काय होतं, त्याला होम होतं त्या पार्कमधला बेंच, तरी पण त्याला तुरुंगामध्ये जाण्याची इच्छा होती. बट ऑन अँड अनयुजली क्वाईट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टील. परंतु एका कॉर्नरवर तो आला आणि सोपी अचानक स्टँड स्टील, शांत थांबला. हिअर वॉज अन ओल्ड चर्च. त्या ठिकाणी एक चर्च होतं, क्वेंट, जुनाट होतं, अँड रॅमलिंग अँड गॅबल्ड. आणि रॅमलिंग ओबडधोबड झालेलं होतं, अँड गॅबल्ड म्हणजे ओबडधोबड बांधलेलं होतं. थ्रू वन व्हायोलेट स्ट्रेन्ड विंडो. त्या ठिकाणी एक व्हायोलेट रंगाची, जांभळ्या रंगाची विंडो होती. अ सॉफ्ट लाईट ग्लोड वॅर. आणि तिथून एक सॉफ्ट म्हणजे मंद प्रकाश बाहेर येत होता. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. त्या ठिकाणी एक ऑर्गॅनिस्ट, एक वाद्य वाजवणारा, लॉयटर्ड म्हणजे रमतगमत वाजवत होता, ओव्हर द कीज, मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सबात अँथेम. आता सबात अँथेम म्हणजे ख्रिसमस डेला, सबात म्हणजे ख्रिसमस डे, त्यावेळेस त्यांना गाणी म्हणायची होती, आणि ते गीत गाण्याची प्रॅक्टिस एक माणूस आतमध्ये करत होता. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर्स स्वीट म्युझिक. आणि आता सोपीच्या कानावर स्वीट, मधुर असं म्युझिक, संगीत पडत होतं. दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड. त्या संगीताने त्याला पकडलं आणि त्याला ट्रान्सफिक्स्ड केलं, जागीच खिळून ठेवलं. अगेन्स्ट द कन्व्होल्युशन्स. अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध. कन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आयर्न फेन्स, आयर्न लोखंडी, फेन्स म्हणजे कुंपण होतं, त्या मंदिराच्या बाजूला लोखंडी कुंपण होतं, आणि तिथंच सोपी काय झाला, ट्रान्सफिक्स्ड, तिथंच थांबला तो. द मून वॉज अबाउ. डोक्यावर चंद्र होता. फुल अँड रेडियंट. आणि चंद्र रेडियंट म्हणजे तेजस्वी होता. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स. वाहनं आणि पेडेस्ट्रियन्स म्हणजे पायी चालणारे. वेअर फ्यू. फार थोडे लोक होते तिथं.
Sparrows twittered sleepily in the eaves, or a little while the scene might have been a country churchyard. आणि चिमण्या चिवचिव करत होत्या आणि त्या ठिकाणी एका खेड्यातल्या चर्च यार्डचं दृश्य होतं. And the anthem that the organist played cemented Soapy to the iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and Rogers and ambitions and friends and immaculate thoughts and colors. आणि ते जे मधुर गीत त्याच्या कानावर पडत होतं ते त्याच्या परिचयाचं होतं, जेव्हा त्याला आई होती, फ्रेंड्स होते आणि ज्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये चांगले विचार होते त्यावेळेस तो अशा प्रकारचं संगीत ऐकायचा. आणि म्हणून ते संगीत त्याच्या कानावर पडलं आणि तो थोडा वेळ त्या ठिकाणी थांबला. द कंजंक्शन ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आणि आता त्याची रिसेप्टिव्ह ग्रहण क्षमता अँड इन्फ्लुएन्सेस त्याच्या मनावर झालेला प्रभाव अबाउट द ओल्ड चर्च, त्या ओल्ड चर्चचा ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज. सडन अचानक आणि वंडरफुल सुंदर, चेंज म्हणजे बदल, इन हिज सोल त्याच्या मनामध्ये बदल घडून आला. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड. आणि त्यांनी पाहिलं विथ रायझिंग हॉरर, हॉरर म्हणजे भीती, द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड, पिट म्हणजे खड्डा, इन टू विच ही हॅड टंबल्ड, टंबल्ड म्हणजे अडखळून पडणे. द डिग्रेडेड मानहानी करणे, डिग्रेडेड डेज त्याला मानहानी करणारे दिवस आठवले. अनवर्थी डिझायर्स त्याच्या चुकीच्या इच्छा आठवल्या. डेड होप्स कसलीही होप नव्हती त्याच्या जीवनामध्ये. रेक्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स आणि मोडलेले त्याची फॅकल्टी म्हणजे मोडलेल्या इच्छा, मोडलेलं आयुष्य अँड बेसिक मोटिव्स आणि मूळ हेतू दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. आणि तो त्याचा मूळ हेतू विसरला होता की ज्यासाठी तो त्याचा एक्झिस्टन्स अस्तित्व आहे. आणि आता मात्र तो हे जे ते त्याचं वाईट विश्व होतं, वाईट जग होतं, तो हे त्याचं वाईट विश्व सोडण्याच्या विचारात होता. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू द स्ट्रेंज मूड. आणि त्याचं जे हृदय होतं ते आता त्या गीताला रिस्पॉन्ड करत होतं, त्या संगीताला प्रतिसाद देत होतं. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड इन टू हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. आणि आता डेस्परेट साहसी, फॅक्ट म्हणजे परिस्थिती, आणि आता साहसी परिस्थितीशी त्याला बॅटल, युद्ध करायचं होतं. वास्तवतेशी त्याला आता युद्ध करायचं होतं. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. तो विचार करू लागला की तो आता स्वतःला ह्या मायर म्हणजे दलदली, वाईट जगाच्या दलदलीतून तो बाहेर आणणार होता. अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि स्वतःला आता तो पुन्हा चांगला माणूस बनवणार होता. ही वुड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. आणि तो आता इव्हिल म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, ज्याने त्याला एन्स्लेव गुलाम केलं होतं, त्याच्यावर कॉन्कर म्हणजे विजय मिळविणार होता. देअर वॉज टाईम ही वॉज यंग एट. आणि अद्याप पण वेळ गेलेली नव्हती, तो अद्याप देखील तरुण होता. ही वुड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाऊट फाल्टरिंग. आणि विदाऊट फाल्टरिंग म्हणजे न खचता, परस्यू म्हणजे पाठलाग करणे, इगर ॲम्बिशन्स त्याच्या ज्या काही चांगल्या ॲम्बिशन्स महत्त्वाकांक्षा होत्या जीवनातल्या, त्या चांगल्या महत्त्वाकांक्षेचा तो आता पाठलाग करणार होता. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. आणि त्या मधुर संगीतानं त्याच्यामध्ये रिव्होल्यूशन, क्रांती घडून आणली होती. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. आणि तो उद्या त्या रोरिंग म्हणजे गोंधळ असलेल्या, घाई गर्दी असलेल्या जिल्ह्यामध्ये जाणार होता आणि काहीतरी आता वर्क फाइंड म्हणजे शोधणार होता. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. एका फर इम्पोर्टरनं, व्यापाऱ्यानं त्याला ड्रायव्हर होण्याची ऑफर दिली होती. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड, ही वुड. आणि तो विचार करू लागला की या जगामध्ये तो काहीतरी बनणार आहे, तो नक्कीच या जगात काहीतरी बनेल. सोपी फेल्ट अ हँड लेट ऑन आर्म. तेवढ्या सोपीला असं वाटलं की त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आहे. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन.
आणि त्यानं पाहिलं तर त्या ठिकाणी एक इम्फॅसिव्ह फेस, भावनारहित चेहरा होता एका पोलिसमनचा. व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क्ड द ऑफिसर. आणि त्या पोलिसमनने विचारलं की तू इथं काय करत आहेस. नथिंग सेड सोफी. सोफी म्हटला मी इथं काही करत नाही आहे. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन. पोलिसमन म्हटला काही करत नाहीस ना, तर चल माझ्यासोबत. 3 months ऑन द आयलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि उद्या सकाळी त्या पोलिसांच्या न्यायालयामध्ये मॅजिस्ट्रेट न्यायाधीशांनी सांगितले की तुला 3 महिन्याचा तुरुंगवास झालेला आहे. या ठिकाणी आपला लेसन संपलेला आहे. आणि या पाठामधून लेखकाला सांगायचे की जेव्हा माणूस चांगला बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जग त्याला चांगलं बनू देत नाही, आणि जेव्हा वाईट कृती करतो त्याला कोणीही थांबवत नाही. असा मेसेज लेखकाला आपल्याला द्यायचा आहे. हा पाठ संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स अ लॉट.